अवर चॅनल. सो आज आहे रक्षाबंधन आणि आम्ही आता कुठे निघालो? मम्मी कुठे निघालो? माझ्या भावाच्या घरी. आज माझा भाऊ प्रत्येक वर्षी रोडला वाट बघत बसायचा. आज एवढी उशीर झालाय, माझा भाऊ वाट बघणार नाही तर त्याच्या मुलांच्याकडे चालले. कुठे चालले? कुठे निघाले का? मामाकडे. आम्ही आत्ता जातोय मामाच्या घरी. रिक्षामध्ये रस्ते एकदम बेकार कंडिशन. तर आम्ही पोहोचलो होतो इथे मामाच्या घरी. माझा मामा जो आहे ट्रॉम्बेला राहतो, कोळीवाड्याजवळ. ते त्यांचं परमनंट घर नाही आहे, टेम्पररी राहत आहेत ते. आणि अनफॉर्च्युनेटली लास्ट डिसेंबरमध्ये माझ्या मामाचं जे आहे ती डेथ झालेली आहे. आणि आजची जी राखी आहे ती फर्स्ट राखी अशी असणार आहे की त्याच्याशिवाय ही राखी सेलिब्रेट होती आहे. सो जे घरातलं जे क्लायमेट आहे ते खूप इमोशनल असणार आहे. बिकॉज त्याचं जे असणं होतं ना ते खूप वेगळंच काहीतरी होतं. त्याची जागा कोणीच घेऊ शकणार नाही. मला बाकीचे पण मामा आहेत, बट दिस मामा वॉज अवर फेवरेट मामा. घरात स्टेप इन केल्या केल्या खूप इमोशनल होत होतं. हार्ट खूप हेवी होतं. कारण जेव्हाही काही सण असेल, रक्षाबंधन असू दे, भाऊबीज, दिवाळी किंवा काही इतर कार्य, सगळ्यात उत्साही जो आहे तो माझा मामाच असायचा. आणि त्याची इतकी चिलबिचिल असायची. पहाटे उठल्यापासून फोनवर फोन, कंटिन्यू फोन करायचा. केव्हा येणार आहात, काय येणार आहात, सगळे या, मुलांनासुद्धा घेऊन या. आणि हा मामा म्हणजे लहानपणापासून आमचा खरंच फेवरेट मामा होता. त्याने इतका जीव लावला ना आम्हाला की मी म्हणजे शब्दात सांगू नाही शकत. खूप इमोशनल होतं हे सगळं. आणि आमच्या मामी तर बाबा मामी तर आमच्या थांबतच नव्हत्या, त्या कंटिन्यू रडत होत्या. आणि रक्षाबंधनच्या 2-3 दिवस अगोदरपासूनच माझ्या मम्मीने घरात रडून धुमाकूळ घातला होता. इवन मामाची जी मुलं आहेत, बंटी दादा, महेश दादा, सचिन दादा, तायडी दिदी, सगळे रोज फोन करून एकमेकांना इमोशनली असे कनेक्ट होत होते. सगळ्यांना आठवण येत होती त्याची. आणि खरंच आठवण येण्यासारखं त्याने केलंसुद्धा आहे. सो वी रिअली मिस यू बापू, वी ऑल मिस यू. सो तिकडे मम्मीने बापूला म्हणजे माझ्या मामाला बापूलासुद्धा ऑप्शन करून घेतलं. राखी बांधली त्याच्या फोटोला. आणि इकडे व्हिडिओमध्ये दिसतोय हा त्याचा लहान मुलगा आहे, महेश दादा. सो बापूची जी राखी आहे म्हणजे माझ्या मामाची जी राखी आहे ती मम्मीने महेश दादालासुद्धा बांधली आहे. सो तुम्ही इकडे बघू शकता त्यांच्या दोघांचे चेहरेसुद्धा म्हणजे खूपच जास्त इमोशनल होतं हे सगळं. आणि ही दोघं त्याची नातवंड आहेत. ती नातवंड काय बोलत आहेत हे जर नीट ऐका तुम्ही. तर ह्या लहान मुलांना समजावणं खूप कठीण असतं असं म्हणतात, पण आमच्या घरातली लहान मुलं बघितली किती समजूतदार आहेत. तर इकडे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय जो लहान मुलगा आहे तो माझ्या भावाचा मुलगा आहे, म्हणजे महेश दादाचा मुलगा आहे चित्रांश. आणि ही माझी मोठी बहीण आहे. त्यालासुद्धा राखी बांधायची होती, त्याने खूप आग्रह केला म्हणून राखी बांधत होती. तर त्याची इथे दादागिरी तुम्ही बघा जरा. खूप मस्तीखोर आहे तो, खूप मस्तीखोर आहे. सोडायचं नाही काय पप्पी दीदी मला राखी बांधते ना. बोल पाय पड दीदीचे, पाय पड दीदीचे, पाय पड. मी राखी बांधली ना, पाय पड. लग गया. गेला मोठावाला दे, मोठावाला. तू कोण बनलेला काल? आम्ही तुझे फोटो बघितले काल. नाकवा बनलेला तू, छोटा नाकवा. हा आता राखी वगैरे बांधून झाली होती आणि सगळं इमोशनल वातावरण जे होतं ते सुद्धा कूल डाऊन झालं होतं. इकडे तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये जी मुलगी दिसते ती माझ्या मामाची मोठी नात आहे. ती कुठे आहे? हिरोईन कुठे आहे? आणि हा जो लहान मुलगा आहे तो आहे देवांश म्हणजे गप्पू, माझ्या मामाचा नातू आहे, म्हणजे मुलीचा मुलगा आहे. पुढे तुम्ही बघू शकता आजी जण नातवंडांचं तेव्हा किती आहे. शक्तिमान नाही काय म्हणले? काय शक्तिमान? शक्तिमान बनलेला नाकवा, नाकवा बनलेला नाकवा. आणि कुठलं गाणं होतं का ते? हे सने आईलाय ग, आईलाय
तू पण विमान येतो, तो विमान बोलतो, तो विमान बोल बोल जी बोलन त्याला मी चॉकलेट देणार. साई बोल पटकन. आज की लाग बोल. डान्स पण करायचा. बोल गबरू गाणं. कोण आहे? बाबा 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 मला पप्पी कोण देणार? मला पप्पी कोण देणार? उठव लवकर लवकर उठव. कोण आहे मग? अरे अरे मला काय दिसत? तुझं नाव सांग. सांग बरं. नीट नीट. चित्रांश. पप्पांचं नाव चित्रांश महेश कांबळे. How are you? काय करताय? तुम्ही हॅपी रक्षाबंधन. बाहेर नको जाऊ. बघ मारो का घाबरू नको बाय. ये लवकर एक झपकी पप्पी पाहिजे म्हणे या एक भारी दिसते म्हणे या किती नखरे कर. गबऱ्या बोलताय बरोबर हा मध्येच काहीतरी होईल. अरे पण हे गाणं काय? हॅलो काय माझं गाणं चला चला. बोलताय तर अरे तुला माहिती आहे अंघोळ भांडी. अंघोळला गेली, संध्याकाळ व्हायला आले. तर अशा प्रकारे लहान मुलांमुळे घरातलं जे क्लायमेट आहे पुन्हा हॅपी झालं. तर आम्ही जेवून वगैरे निघालो होतो मामाच्या घरून आणि संध्याकाळी जे आहे आमचं सेलिब्रेशन सुरू झालं राखीचं. ह्यावेळेस आम्ही संध्याकाळी केलं. खूप उशीर झाला राखी बांधायला बिकॉज प्रणव जो आहे सकाळी कॉलेजला गेला होता. त्याचं ॲडमिशनची प्रोसेस सुरू होती आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट सगळेजण मामाच्या घरी गेलो. तर मी ॲक्च्युली आम्ही राखी कॅरी केली विसरलो होतो घरी, त्यामुळे तिथे बांधायला जमली नाही. सो तिथून आल्यानंतर घरी रेडी वगैरे झालो, सगळं आवरलं आणि संध्याकाळी राखी बांधायला घेतली. आणि ह्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली की जो माझा मामा आहे बापू, त्याला हे असं संध्याकाळी राखी वगैरे बांधलेलं अजिबात आवडत नसत. तो राखी असेल ज्या दिवशी किंवा भाऊबीज ज्या दिवशी असेल सकाळी 6:30-7 वाजल्यापासूनच फोन करायला सुरू करायचा की तुम्ही कधी येताय. आणि 8च्या अगोदर किंवा 9च्या अगोदर पहाटे सकाळी त्याच्या हातात त्याला राखी ही बांधलेली लागायचीच. सो ही एक आठवण त्याची मला आठवली आता पटकन म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय अगोदर माझ्या मोठ्या बहिणीने प्रणवला ओवाळून घेतलं, राखी वगैरे बांधली आणि आता माझी टर्न आहे. अगं ते हे झालंय पाठी घेऊ का? संपली टाकू दे मध्ये झालं ना. शायनिंगच आहे. राखी जर हातातून काढली तर मग लक्षात ठेवायचं फोटो किती टाकतच. अशा प्रकारे रक्षाबंधन नाही झालं संपन्न का? फोटो जाऊ द्या हो. डायलॉग आहे मोबाईल मध्ये रेकॉर्ड. मग पहिलं रक्षाबंधन पहिलं नवीन घरामध्ये पहिला एकदम छान
पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला उशीर झाला यावर्षी रक्षाबंधन करायला, बिकॉज भाऊ आमचं सकाळी कॉलेजला गेलेला आणि मग आम्ही मामाकडे गेलो आणि मग आलो. बरंच बिझी होतं स्केड्यूल, पण ठीक आहे झालं. आता डिनर करणार आहोत. कोणाचं काय काही घेणं देणं नाही. आता डिनरची बारी आलेली आहे. तर डिनरमध्ये आज आहे चिकन सुक्का, तांदळाची भाकरी आहेत, सलाड आहे, राईस वगैरे सुद्धा आहे. सो आणि ह्याच्यानंतर थोडंसं स्वीट्समध्ये आपण बघूया, आईस्क्रीम सुद्धा आहे, डॅडींनी आणलंय आता मगाशी. सो मगाशी डिनर वगैरे पण झालाय आणि आज स्वीट्स खाऊन खूप कंटाळा आलाय. सगळीकडे सगळे स्वीट्सच होते, त्यामुळं खूपच जास्त तोंडगोळ झालाय. तर डेझर्टमध्ये हे चॉकलेट आईस्क्रीम आणलेलं आहे डॅडीने. सो आता ते आपण सर्व करूया सगळ्यांना. इथे मस्त बाउल्स मध्ये काढलेले आहेत मी. मला हे ऍक्च्युली गिफ्ट आले होते माझ्या पूजेला, सो त्याचा आता उपयोग होतोय. एकदा दोनदा अगोदर सुद्धा केला आम्ही उपयोग. आपण आता हे खाऊया. सो डिनरच्या नंतर जो आहे आम्ही मूव्ही नाईट प्लॅन केला होता. सो मम्मीचं जे नवीन घर आहे तिकडे आम्ही सगळे फॅमिली एकत्र होऊन मूव्ही बघत होतो रात्रभर. सो असा काहीसा आमचा रक्षाबंधन सेलिब्रेट झाला. थोडासा हॅपी, थोडासा इमोशनल आणि खूप साऱ्या मेमरीज आजसुद्धा कलेक्ट केल्या. सो व्हिडिओच्या एंडला मी काही फोटोज अटॅच करते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन थँक्यू.